झटपट बुंदी रायता करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप खारी बुंदी, अर्धा कप दही, चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला। आता बुंदी पाण्यात भिजवायची। दह्यात तिखट, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि यात बुंदी घालायची। झाला आपला झटपट बुंदी रायता तयार। झटपट कांद्याचं सॅलड करण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याच्या चकत्या, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा चाट मसाला। कांदा अशा पद्धतीने काप करून गार पाण्यात भिजवून घ्यायचा। आता पाणी निथळून घेत यात तिखट, कोथिंबीर आणि चाट मसाला घालायचा आणि मिसळून घ्यायचं। झालं आपलं झटपट कांद्याचं सॅलड तयार। छोले भटुरे म्हणलं की बुंदी रायता आलाच। खारी बुंदी इथे घेतलेली आहे। यामध्ये पाणी घालायचं पुरेसं आणि या पाण्यामध्येच सोक करत ठेवायची 10 मिनिटासाठी। बुंदी रायतासाठी बुंदी सोक होते तोवर इथे मी दही घेतलेलं आहे अर्धा कप। यामध्ये घालूयात चिमूटभर मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण यामध्ये घालूयात पाव चमचा चाट मसाला आणि हे दही छान फेटून घेऊया। हे दह्याचं मिश्रण मस्त असं क्रीमी झालं पाहिजे फेटून। ही जी बुंदी आपण स्वच्छ धुवून सोक करून घेतली पाण्यात, त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि ही भिजवलेली बुंदी यामध्ये घालूयात, करूयात मिक्स। क्या बात आहे। आणि इथे आपला बुंदी रायता देखील बनवून आहे तयार। आता कांद्याचं सॅलड बनवूयात। खूप हायली रिक्वेस्टेड आहे। इथे बर्फाचं पाणी घेतलंय, यामध्ये घालूयात या कांद्याच्या फोडी। खूप वेळ ठेवायची गरज नाही आहे, फक्त 30 सेकंद वगैरे। त्या फोडी या थंड पाण्यातून काढूयात। पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं। थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं ना, त्याचा तिखटपणा कमी होतो, कडवट लागत नाही कांदा आणि त्याचबरोबर असा मस्त क्रिस्प होतो। यावर घालायचे लाल तिखट, कोथिंबीर, चाट मसाला घालतोय त्यामुळे लिंबाचा रस घालायची गरज नाही आहे। दॅट्स इट। आणि आता हे करूयात मिक्स। लागलं तर थोडंसं तेल पण तुम्ही यामध्ये लावू शकता, पण गरज नाही। आणि तुमचं हे अनियन सॅलड बनवून आहे तयार।